2026 मध्ये शरद पवार कुठून निवडून येणार? गोपीचंद पडळकरांकडून राष्ट्रवादीला चिमटा. 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही, पवारांना टोला. व्यवहार रद्द झाला तरी 21 कोटी भरावेच लागणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण. या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, दोषींवर कारवाई होणारच, फडणवीसांची माहिती. पार्थ पवारांचा कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार रद्द. आरोपांची राळ उठल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा. माझे नातेवाईक असले तरी कारवाई व्हावी, अजित पवारांची भूमिका. चोरी केलेला माल रिकव्हर केला तर चोरावरचा गुन्हा रद्द होतो का? राज्य सरकार बनवाबनवी करतंय. अजित पवारांनी राजीनामा देण्याची गरज. अंबादास दानवेंचा व्यवहार रद्द करण्यावरून निशाणा. मंत्री प्रताप सरनाईकांनी 200 कोटींची जागा 3 कोटीत घेतली. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. सरनाईकांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी जागा घेतल्याचा आरोप. 8 डिसेंबरपासून नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन. 8 ते 19 डिसेंबरपर्यंत अधिवेशनाचं कामकाज चालणार. विधान भवन सचिवालयाचं कामकाज 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार. उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा नुकसान पाहणी दौऱ्याचा आज 4था दिवस. परभणी जालना दौऱ्यानंतर जालन्यामध्ये पत्रकार परिषद. संभाजीनगरमध्ये सभेनं दौऱ्याची सांगता. सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. मंत्री राधाकृष्ण विखेंचं वादग्रस्त विधान. विखेंच्या वक्तव्यानं नवा वाद पेटला. मुंबईतल्या भाजपच्या माजी नगरसेवकांची धाकधूक वाढली. निवडून येण्याच्या निकषावर मिळणार तिकीट. येत्या 15 दिवसात भाजपच्या माजी नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेत रिपोर्ट तयार केला जाणार. युतीच्या 5 वर्षांच्या काळात राज्यात 250 कोटी झाडं लावली जाणार. वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा. राज्यात 5 विभागात भव्य रोपवाटिका उभारणार. नागपुरातील कंत्राटदार पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात. तिजोरीत खडखडाट. सरकारनं थकीत बिलं काढलीच नाहीत. अधिवेशनाच्या तोंडावर पुन्हा आंदोलनाचा इशारा. कोल्हापूरच्या गोकुळचे आता 25 जणांचं संचालक मंडळ. गोकुळच्या निर्वाचित संचालक मंडळाची संख्या 21 वरून 25 वर. आगामी निवडणुकीनंतर जम्बो संचालक मंडळ गोकुळमध्ये असणार.